SPN न्यूज आवाज नाशिकचा। नमस्कार, मी शशिकांत निर्मळ। आपण पाहता SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आपण आज आहोत अशोकनगर भागात। अशोकनगर भागातील या ठिकाणी जर माझ्या पाठीमागे बघितलं की आपण अंबिका स्वीट्स, माझ्या उजव्या हाताला जर बघितलं की अशोकनगर पोलीस चौकी या ठिकाणी आहे आणि डाव्या हाताला या ठिकाणी जर बघितलं की असंख्य अशी रहदारी या ठिकाणी आहे। परंतु डाव्या हाताला या ठिकाणी जर रस्त्याचं जे खोदकाम चालू आहे, या रस्त्याच्या खोदकामामुळे असंख्य अपघातांना या ठिकाणी नागरिकांना सामोरे जावं लागतं। माझ्या पाठीमागे बघू शकता की आपण ह्या डाव्या हाताला जर बघितलं की या ठिकाणी असंख्य गाड्या येतात, परंतु या ठिकाणी कुठल्याही वाहतूक पोलिसाची या ठिकाणी नेमणूक नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी गतिरोधक या ठिकाणी बसवलेलं नाही आहेत। येथील प्रभागातील जे नगरसेवक असतील त्यांना देखील वारंवार नागरिकांनी या ठिकाणी असंख्य अपघात होतात अशा तक्रारी या ठिकाणी दिलेल्या आहेत। माझ्या पाठीमागे आपण अजूनही बघू शकता या ठिकाणी सातपूर औद्योगिक वसाहत असल्या कारणाने शिवाजीनगरवरून येणाऱ्या गाड्या या ठिकाणी अशोकनगरला आपण जर बघितलं की माझ्या पाठीमागे या ठिकाणी जवळून जी गाडी गेली आता मोटरसायकल, या ठिकाणी देखील आपण बघितलं असेल की मोठे वाहनं देखील, अवजड वाहने देखील या ठिकाणी येत असतात। त्यामुळे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कुठलीच सुविधा नाही। या ठिकाणी जर बघितलं की आपण काही काम चालू आहे, या ठिकाणी नाशिक मनपाचा जे बांधकाम विभाग आहे त्यांच्यामार्फत हे काम चालू आहे आणि निश्चितच येथील प्रभाग सभापती समाधान देवरे यांनी जातीने या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे आणि नागरिकांच्या या समस्या सोडवल्या पाहिजेत। या रस्त्यांमुळे शिवाजीनगर येथे देखील अपघात झालेले आहेत। आज पहाटेपासून त्या ठिकाणी 4 ते 5 अपघात झाले आहेत, तेथे देखील आपण जाणार आहोत। परंतु या ठिकाणी आपण काही नागरिकांना विचारणार आहोत की या ठिकाणी जर बघितलं की कुठलाही वाहतूक पोलीस नाही आहे आणि आपण जर बघितलं की असंख्य गाड्या वाहने या ठिकाणी येतात, परंतु आपण काय प्रशासनाला आव्हान कराल, काय करायला हवं? नाशिक महानगरपालिका आमची एवढी विनंती का तुम्ही ना नाशिक जिल्ह्यामध्ये खोदू काम चालू केलेलं आहे कुंभमेळ्याच्या हिशोबाने, कुंभमेळ्याचा विधी येणार आहे तुम्हाला, काय म्हणतात ते निधी येणार तुम्हाला कुंभमेळ्याचा। नाशिक जिल्ह्यामध्ये एवढे खड्डे झाले, अपघात होतो, ब्रेक मारले गाडी स्केट होऊन जाते, तुम्ही काय करताय? ठीक आहे, भाजप एकंदरीत जर बघितलं की आपण या ठिकाणी, आपलं नाव काय दादा? विनायक दिनेश वाघ, भाजप कमळ कमळ कमळ। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत ते, परंतु नाशिक मनपा प्रशासनाला विनंती करत आहेत की निश्चितच प्रकारे हा प्रश्न त्यांनी मार्गी लावायला हवा। आपण आता यानंतर याच रस्त्याला जे 4 ते 5 अपघात झाले आहेत त्या ठिकाणी जाणार आहोत, तेथील देखील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आणि प्रभागाच्या या ठिकाणी ज्या नगरसेविका आहेत श्रीमती इंदुमती नागरे त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। जसं की आपण बघितलं की प्रभाग क्रमांक 10 मधील ही अशोकनगर पोलीस चौकीच्या ज्या उजव्या हाताला, डाव्या हाताला आणि सर्वीकडे जे खड्ड्यांचं खोदकाम झालेलं आहे, यामुळे खडी रस्त्यावर पडलेली आहे। त्याच अनुषंगाने अपघात होणं, ज्या अर्जंटमध्ये कोणी एखाद्या 2 व्हीलर चालकाने ब्रेक मारला तर त्याचा पुढचा ब्रेक लागून देखील अपघात होतो। त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 10च्या या ठिकाणी नगरसेविका आलेल्या आहेत श्रीमती इंदुमती नागरे। आपण त्यांना विचारणार आहोत की बाई, या ठिकाणी जर बघितलं की मोठ्या प्रमाणात अपघात होतात आणि प्रशासनाने जे खड्डे उघडले आहेत ते उखडल्यानंतर ती खडी जी आहे ती पूर्ण रस्त्यावर पांगलेली आहे, याबद्दल काय करणार तुम्ही, काय सांगाल? याबद्दल एकच सांगणार का ही जी खड्डे तर बुजवायचे। आता महासभेमध्ये झालं बोलणं, महापौरताईशी बोलणं झालं का आम्ही खड्डे बुजवतो, ते खड्डे बुजवता पण मग ते खड्डे दुसऱ्या दिवशी लगेच उनगडून वरती येत्या। जो 2 व्हीलरवाला आहे तो काय हळूहळू चालवत नाही, तो एक नाही पण 4 महिला पडल्या आणि माणसं पण पडली। मग ते माणसं पडले, महिला पडल्या, तर त्याचा उपक्रम कोणी घ्यायचा? ती खडी आहे, याला जबाबदार कोणाला धरायचं? याला जबाबदार कोणाला धरायचं? आता सभापती भाऊन आम्ही रात्री फिरलो तर रात्री पण 2-3 ॲक्सिडेंट झाले, आता पण 2-3 झाले। खड्ड्याचा जबाबदार कोण आहे बा? एकंदरीत बाई विषय असा आहे की आता औद्योगिक वसाहत आहे पाठीमागे आणि ही रहिवासी पण वसाहत या ठिकाणी आहे प्रभाग क्रमांक 10 मध्ये आणि मोक्याची जागा आहे ही। इथे स्वीट्सचं दुकान आहे पाठीमागे बघितलं तर, या ठिकाणी पोलीस चौकी आहे, परंतु या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक नाही आहे, त्याबद्दल काय सांगाल? वाहतूक पोलीस तर पोलीस स्टेशन आहे, ते पोलीस चौकी इकडं, पण 2 पोलीस असे लगेचच पाहिजे आम्हाला का गर्दी हटवायला पाहिजे आणि पोलीस जवळ असला म्हणजे मग काय करील का, जो पडला तर लगेच निरीक्षणाला उचलील ना।
एखाद्या वेळी जर वाहतूक पोलीस इथे असला तर मग वाहतुकीचा जो खोळंबा होतो तो देखील मार्गी लागेल ना. मार्गी लागेल, मग तो मार्गी लावायसाठी आपण पोलीस देण्यात यावा असं माझी मागणी आहे. मला तर लगेचच आम्हाला नागरिक बोलता बा, तुम्ही नगरसेवक निवडून आले, काय करता तुम्ही, तुमचं लक्ष नाही बा, या खड्ड्यावर काय करणार आहे तुम्ही. आम्ही तर खड्डे आहेच आहे, खड्ड्याचं तर आम्ही महासभेमध्ये बोलणं केलं, सगळ्यांनी विषय घेतला, पण मग तो विषय तो आहे तर खडी टाकली तर ती खडी उद्गळून वरती आली. आता मोठी गाडी जाते हळूहळू, पण लहान गाडी नाही जात, ती 2च चाकी राहते ना. आणि महिला पण गाडीवर राहत्या, माणसं पण गाडीवर राहत्या, ते कसे पडतील. हेल्मेट आहे काहीच्या डोक्यात, काहीच्या डोक्यात नाही, ती खडी किती जोरात लागते. याचा निश्चितच बाई, या ठिकाणी जर बघितलं की आपण वाहतूक पोलिसाची या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि महासभेत देखील ठराव मंजूर झाला आहे. खड्डे बुजवण्यासाठी जी खडी वापरली जाते ती खडी उधमळून जी वरती आलेली आहे, त्यामुळे देखील अपघातांची संख्या वाढली आहे. बाई, आमच्यासोबत बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. निश्चितच या होत्या प्रभाग क्रमांक 10च्या नगरसेविका श्रीमती इंदुमती नागरे. अजूनही आपण प्रभाग क्रमांक 9मध्ये देखील जाणार आहोत. त्या ठिकाणी देखील खड्ड्यांमुळे जे अपघात झालेले आहे त्या ठिकाणी देखील अपघात झालेले आहेत, त्या पार्श्वभूमीवर आपण तेथील नागरिकांच्या देखील मुलाखती घेणार आहोत. तोपर्यंत आपण पाहत राहा SP न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. आता आपण आहोत या ठिकाणी महापालिकेचं प्रशासन जे आहे, जे ठेकेदार आहे ते हे काम करत आहे खड्डे बुजविण्याचं. जर मी माझे कॅमेरामन आहे सोहेल खान यांना म्हणेल की जरा खाली दाखवा, हे कशा प्रकारे या ठिकाणी खड्डे बुजविले जात आहेत. अक्षरशः मुरुम टाकला जात आहे, फक्त मुरुम. निश्चितच त्यामुळे हे खडी उकडून बाहेर येते आणि निश्चितच मोठा अपघात या ठिकाणी गाडी स्लिप होऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला बघितलं, या ठिकाणी कुठलाही ठेकेदार या ठिकाणी नाही आहे आणि कुठला कर्मचारी नाही आहे. कुठल्याच प्रकारचं डांबरीकरण या ठिकाणी होत नसल्यामुळे हे खड्डे पुन्हा जैसे थे होतात. या ठिकाणी माझ्या उजव्या हाताला बघू शकता, या ठिकाणी जर ट्रॉलीमध्ये बघितलं की आपण फक्त माती आहे. ही माती पावसाळ्यात किती दम धरेल याचा विचार आपण करू शकतो. आणि निश्चितच असा भोंगळ असा कारभार या ठिकाणी नाशिक मनपा प्रशासनाचा आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी एक कर्मचारी आहे. दादा, कशासाठी आणली होती रेती, कशासाठी आणलेली आहे? काही नाही, ते माती काढू राहिलो आणि वरती खडी टाकू राहिलो. फक्त खडी, डांबरीकरण का बरं करत नाही याला? पावसाळ्यात डांबर नाही होत. पावसाळ्यात डांबर होत नाही, परंतु दुसरा काही पर्याय असेल ना यामध्ये? काय खडी टाकू राहिलो आम्ही. परंतु ही खडी जर उघडली आणि परत ही रस्त्यावर येते आणि अपघात होत आहेत, याबद्दल काय सांगाल मग? काय नाही, आता ते खडी टाकू राहिलो आम्ही. कोण आहे अजून दुसरे आपले ठेकेदार आहेत की सुपरवायझर आहेत? निश्चितच या प्रकारे आपण जर बघितलं की ही खडी जी रस्त्यावर येत आहे, कारण हा माती टाकलेली जात आहे, आपल्याला माती पण बघितली आपण. या ठिकाणी जर बघितलं की मोठ्या प्रमाणात असा हा चुकीचा कारभार या ठिकाणी चालू आहे प्रशासनाचा. कुठल्या ठेकेदाराचा आहे आपल्याला माहीत नाही, परंतु निश्चित नागरिकांच्या जीवाशी खेळ होतो असंच म्हणावं लागेल. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा SP न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. साहेब, कशा प्रकारे या ठिकाणी जर बघितलं की आपण या मुरुम आणि ही खडी जी टाकता ही रस्त्यावर येते आणि अपघात होतात, ही कशासाठी टाकली जात आहे, काय सांगाल? आधी जे आपले कामं झालेले इथं, कोणते पण असो, ड्रेनेजचे असो, स्ट्रॉंग लाईनचे असो, त्यांचे गड्डे जे वरतून भरण्यासाठी माती सेटल होती, अनइव्हन पॅचेस जे राहते ते भरण्यासाठी वरतून GSB वगैरे, मुरुम वगैरे टाकलं जातं. परंतु जे टाकल्यानंतर, हे खड्डे बुजविल्यानंतर जे बाजूला रस्ता आहे, या रस्त्यावरती ती खडी येतं, यासाठी मग काय उपाययोजना असेल आपल्याकडे? याच्यासाठी फायनल जेव्हा रोडचं काम होईल तेव्हा ते पूर्ण सगळे एकखट्टी पॅच म्हणजे क्लिअर होऊन जाईल. सध्याचं त्याला काही सोल्युशन नाही, कारण की पाऊस चालू असतो, वाहतं पाणी असतं, त्याच्यामुळं ते निघून जातं. त्याला डांबरीकरण करायला ते सध्या पॉसिबल नाही आहे. जसं ते एकखट्टी डांबरीकरण जे पण होतं ते एकखट्टी होतं, हे असं पॅचमध्ये जास्त करून होत नाही. ते जास्त करून कुठं होतं, जेव्हा आपण क्रॉसिंग वगैरे केलेली असते तिथंच होतं. आणि एकंदरीत जर बघितलं की आता डांबरीकरण शक्य नाही, परंतु पावसाळ्यात शक्य नाही. पाऊस उघडल्यानंतर आपण करू शकतो ना त्याला? पाऊस उघडल्यानंतर पूर्ण कामं एकखट्टी चालू होईल ना, रोड वाईडनिंगचे कामं, सगळे कामं एक सोबत चालू होईल. परंतु जोपर्यंत कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत जे अपघात होतात, जे अपघातात जखमी होतात, अनेक नाशिककरांचे जीव गेले यामध्ये, मग याला जबाबदार कोण? त्याला असं मी नाही सांगू शकत कोण जबाबदार आहे म्हणून. पण आता समजा आमचे जे कामं चालू आहे तर आम्ही मागं जेवढे पण लोक असते त्यांनी जे पण आम्हाला काही म्हणलं तर आमच्यामुळं समजा त्यांना काही त्रास झाला, आम्ही पूर्ण प्रयत्न करतो की त्यांना म्हणजे काही प्रॉब्लेम नाही हो, त्यांचं काही जर अडचणी असेल तर ते आम्ही दूर करून देतो. समजा निश्चितच एका योग्य कर्मचाऱ्याप्रमाणे यांनी माहिती दिली की आमच्याकडनं कुठलाही त्रास आम्ही नागरिकांना होऊ देणार नाही. आपण आता पोहोचणार आहोत शिवाजीनगर या ठिकाणी.
आपण पोलखोल करत आहोत रस्त्यांच्या खोदकामाची, रस्त्यांची जी विल्हेवाट लागल्या गेली आहे. तोपर्यंत पाहत राहा SPN न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. आता आपण शिवाजीनगर या भागात आहोत आणि याच भागात आपण बघितलं की येथे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांचा हा प्रभाग आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं की माझ्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात येथे ट्रॅफिक जाम होत आहे. या ट्रॅफिक जामचं कारण एक असं असेल की आपण बघितलं की या ठिकाणी जर आपण बघितलं की हे CNG साठी लाईन आहे. उजव्या हाताला जर बघितलं इकडे पाठीमागे की हिंदुस्तान पेट्रोलियमचा जो पेट्रोल पंप आहे या ठिकाणी CNG भरण्यासाठी या गाड्या येतात. आणि याच ठिकाणी एकूण 6 अपघात हे झालेले आहेत सकाळपासनं. आपण तरी विचारणार आहोत या ठिकाणी एक अंबिका स्वीटचे संचालक नाही म्हणता येणार, जे सिक्युरिटी गार्ड आहे, वॉचमैन, आपण त्यांना विचारणार आहोत कि यहाँ भैया जी यहाँ पे कितने एक्सीडेंट हुए सुबह से और क्या देखा आपने? 2 3 4 आदमी का हुआ किसको ज़्यादा चोट लगी है? और एक लेडीज है, बचे या ना बचे. ज़्यादा सिरियस अशी त्या ठिकाणी जखम दुखापत झालेली आहे. महिला आहे. उनको कहाँ पे एडमिट किया फिर? अभी लेके गए हैं सर, हम तो अपने दुकान पे थे, हमको ये मालूम नहीं. फिर बार बार यहाँ पे जो ट्रैफिक का इशू होता है क्योंकि रास्ता छोटा है, ऐसा कुछ प्रॉब्लम आता है क्या? नहीं, ये CNG लाइन की वजह से ज़्यादा होता. ट्रैफिक तो इतना होता है कि पूछो मत. निश्चितच या ठिकाणी जे CNG पंपावर जाण्यासाठी वाहनधारकांची जी गर्दी असते यामुळे इथे वाहतूक आणि चिवळ पण होते आणि वाहतूक जाम पण होते. त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी जे अपघात झालेले आहे त्या संदर्भात अजून माहिती घेणार आहोत की प्रशासनाने काहीतरी या प्रश्नावर एक उत्तर द्यावं आणि याची तडजोड करावी अशीच विनंती करण्यात येत आहे. आता आपण आहोत या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी आहे ज्यांनी अपघात बघितले सकाळी साधारण दादा आपलं नाव काय आणि काय सांगाल, आपण सकाळी काय बघितलं या ठिकाणी? सकाळी जे इथं जेणेकरून जे गटर असतं पावसाचं पाणी जे होतं त्यामुळं ते गटर साचला गेला, तिथं गाडी स्लिप झाल्या सकाळच्या परिसराने. सकाळी 6:30 वाजता सांगता ही घटना झालेल्या अशा 4-5 ठिकाणी 4-5 असे प्रकरण झालेले आहे. सकाळपासून आम्ही बघतोय भरपूर असे ॲक्सिडेंट झालेले आहे इथं. निश्चितच यासाठी प्रशासनाने जे गाळ साचलेलं आहे रस्त्यावरती त्याच्यामुळे अपघात झाले की अजून काही दुसरं कारण आहे? दुसरं कारण तर काहीच नाही आहे, पण जे पावसाचं जे पाणी होतं ते चिखल साचल्यामुळं गाडी स्लिप मारत होती तिथं, त्याच्यामुळे. आणि या ठिकाणी काही रस्त्यांचे कामं पण चालू आहे, आपण त्याबद्दल काय सांगाल मग? त्याबद्दल तर आपण काय सांगू नाही शकत सर. निश्चितच आपण जर बघितलं की आता या ठिकाणी नंबरला गाड्या आहेत आणि चिवळ रस्ता आहे, या CNG पंपावर जाण्यासाठी या गाड्या उभ्या असतात, तर आपण याबद्दल काय सांगाल की यांना दुसरीकडनं लाईन द्यावे की काय करावं? लाईन दिली तर चांगलंच होईल, तर जेणेकरून अपघात होणार नाही. म्हणजे कुठेतरी वाहतूक जी जाम होते ते कारण असू शकतं का? नाही, सकाळी तर ॲक्सिडेंट झाला तेव्हा वाहतुकीचा काही CNGचा काही संबंध नाहीच बघायला गेले तर. आणि CNGची लाईन तर अशी होतच राहते रोज, पण ॲक्सिडेंट जेणेकरून आता हे खड्डे केले ना, हे पाईपलाईन वगैरे टाकले आहे, त्याचे जो चिखल जो निघाला ना त्याच्यामुळं सकाळी स्लिप झाले लोक. निश्चितच रस्त्यांच्या ज्या खोदकामामुळे पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे खरा महत्त्वाचा जो हा अपघात झालेला आहे. परंतु यासाठी प्रशासनाने कठोर ती पावले उचलून नागरिकांना सुटकेचा श्वास घेऊ द्यावा अशीच विनंती SPN न्यूज नाशिक मार्फत करण्यात येत आहे. आपण आत्तापर्यंत पाहत होता प्रभाग क्रमांक 10 अंबिका स्वीट्स अशोकनगर आणि प्रभाग क्रमांक 9 अंबिका स्वीटच्या समोर जे अपघात झाले याची पूर्ण जी कहाणी बघितली. यासाठी एकच होतं की प्रशासनाने जी खड्ड्यांची खोदकामे, जी रस्त्यांची कामे चालू केलेली आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना सुटकेचा श्वास घेऊ द्यावा अशीच विनंती SPN न्यूज नाशिक मार्फत करण्यात येत आहे. आपण पाहत होता SPN न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. कॅमेरामन सोहेल खानसह मी शशिकांत निर्मळ. धन्यवाद. SPN न्यूज, आवाज नाशिकचा.